शेवटी भाजप आणि इतर मित्र पक्ष म्हणजे शिंदे असतील किंवा शिवसेना हे लोक सोबत जाणार नाही नाशिकमध्ये, लक्षात घ्या. का तर शिंदे सेनेला आणि राष्ट्रवादी अजित पवारांची आहे, त्यांना सरळ 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 लाथाडून भाजपच्या गिरीश महाजनांनी एक मोठा गोल केलाय. तो कसा? आता साधी आणि म्हणजे एक गोष्ट लक्षातच येत नाही, मी जर इतकं हुशार असू तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि शिंदे सेना हे इतके काय बावट लोक नाहीयेत. त्यांना सर्व माहिती आहे की आपल्याला धोका मिळू शकतो. त्यामुळे त्यांनी आधीच तयारी ठेवली होती. त्यांच्या गुप्त मुलाखती, कोर कमिटीच्या मुलाखती गेल्या 4 दिवसापासून सुरू होत्या. त्यांना माहिती आहे भाजप कुठल्या पद्धतीचा रिस्पॉन्ड आपल्याला करत नाहीये. जर रिस्पॉन्सच नसेल तर मग आपली प्लान बी तयार ठेवायला काय हरकत नाहीये. आणि असं पण भाजप धोका देणारा पक्ष आहे, हे नवीन नाहीये. त्यामुळे त्यांनी कोणाला धोका नाही दिला आहे हे सांगायची गरज नाही आहे. गिरीश महाजनांनी जी खेळी खेळली आहे नाशिकमध्ये, ती वा, गिरीश महाजनांना सॅल्यूट आहे. कारण गिरीश महाजन यांनी जे काही रान माजवलंय, म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये, जळगावमध्ये इतकी ताकद पॉवर त्यांना मिळाली असते असं नाही वाटत. म्हणजे नाशिक जिल्ह्यातच का, म्हणजे नाशिकचा न आणि गिरीशचा ग म्हणून यांचं नातं इतकं, जर ऍस्ट्रॉलॉजीच्या पद्धतीने जर बघितलं तर बापरे. म्हणजे तू विनाश किंवा नाश किंवा चांगलं जर करणार असशील तर नाशिकचंच करणार असशील, असं त्यांच्या कुंडलीत लिहिलेलं होतं. त्यामुळे अखेरीस आज जी आहे, जी तारीख आहे, आजच्या प्रमाणे उद्या शेवटचा फॉर्म भरण्याचा दिवस आहे. आणि उद्या फॉर्म भरण्याचा दिवस असल्यामुळे इतर जे मित्रपक्ष आहेत भाजपला सोडून शेवटी मोठ्या भावाने दगाफटका केलाच. आणि हे त्यांनाही माहिती होतं. अरे बाबा, ते लोक जर कंटिन्युअसली प्रत्येक पक्षाला फोडायचं काम करतायत, प्रत्येक माणसाला जर आपल्या पक्षात जर आयाराम गयाराम करतायत, तर ह्या इतर लोकांना हे माहितीच होतं की आपल्याला सोबत घेऊन हे जाणार नाहीये. अरे ते तोंड भरून मोठा भाऊ म्हणताय भाजपला. मोठा भाऊ कसला? मोठा भाऊ तुमच्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि दिल्लीच्या राजकारणात तुमच्यात ताकद आहे. तुम्ही नाशिकमध्ये किंवा तुम्ही नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत लेवलला तुम्ही त्या लोकांना धूळ चारू शकतात. असो, एवढंच सांगायचंय की शेवटी भाजपनं त्यांची दाखवून दिली.